आज ना मी आभीसाठी बनवले होते आप्पे. तर बऱ्याचदा आहे ना त्याला चपाती भाजी खाऊन ना खूप कंटाळा येतो आणि स्कूलला जात असल्यामुळं ना चपाती भाजीशिवाय दुसरं काही नसते. मग किंवा सॅटर्डे संडेच ना त्याला असं काहीतरी खायला भेटतं. तर मग आज त्याची फरमाईश होती की मला ही ना आप्पे खायचे. तर आप्पे इथं मग मी बनवत होते. इथं आहे ना मी सगळ्या मिक्स डाळी ना इथं रात्रीच भिजत घातल्या होत्या. तर 2-3 तासही तुम्ही भिजू शकता, पण मी इथं रात्रीच भिजत घातल्या होत्या. मग लगेच ना त्याला छान असं आहे ना बारीक करून घेतलं मिक्सरला. बारीक झाल्याच्या नंतर ना पुन्हा याला 2 तास आपल्याला छान असं भिजून द्यायचं आहे. जास्त वेळ नाही भिजून दिलं तरीही चालतंय. 2 तास मी तर त्याला आहे ना 2 तास छान असं झाकण ठेवून भिजत घातलं होतं. आणि 2 तासाच्या नंतर तुम्ही बघू शकता एकदम छान असं आहे ना पीठ आपलं फुललेलं होतं. बघू शकता किती छान फुलतं. रात्री भिजत घातलं ना त्यामुळं मग ते जास्त वेळ भिजवायची काही गरज नाही आणि एकदम छान असं फुलतंय. तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं इथं पीठ फुललेलं होतं. तर मग आता आहे ना लगेच आपल्याला यामध्ये मी ना मसाला आप्पे बनवत होते. त्यात भाजीपाला सगळं असं बी लेकरांच्या पोटामध्ये काय भाजीपाला जात नाही. तर म्हटलं चला आता असे मसाला आप्पे बनवूया. मग मी ना त्याच्यासाठी ना कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, थोडीशी ना कोथिंबीर सगळं इथं मी बारीक कट करून घेतलं. तर थोडंसं आहे ना तिखट कमीच करायचं आहे. लेकरांसाठी जर करत असेल ना थोडंसं तिखट कमीच करायचं आणि जरा मोठ्या माणसांसाठी जरा करत असेल ना तर थोडंसं तिखट वाढवं करायचं. इथं मी ना एकदम थोडंसं कमी तिखट करत होते नाही का. मग सगळं मी इथं भाज्या वगैरे कट करून घेतल्या आणि लगेच हे पीठ होतं ना थोडंसं मी पीठ काढून घेतलं होतं. म्हटलं डोसे वगैरे बनवायला असू द्या, मग सगळं जास्त नको म्हटलं कारण की थोडंसं कमीच घेतलं होतं. त्यानंतर यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं मी टाकून घेतलं. वरतून ना थोडंसं मीठही घालायचं आहे. छान असं मीठ घालून ना याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालं ना लगेच इथं आपल्याला गॅस पेटवून आप्याचं भांडं आहे ना त्यावर ठेवून घ्यायचं आहे. तर आप्याचं भांडं छानच त्यावर ठेवून घेतलं की तिकडं साईडनं सगळीकडं ना आपल्याला तेल लावायचं आहे. तेल लावलं नाही ना खाली चिपकते. तर त्यामुळे इथं आपल्याला सगळीकडनं तेल लावायचं आहे. थोडं थोडं का होत नाही, तेल सगळीकडं लावून घ्यायचं आहे. मग मी ना इथं सगळीकडं तेल लावून घेतलं. खरं तर ना मी आप्पे बऱ्याच वेळा बनवले आहेत, पण ना यावेळेस थोडेसे वेगळे बनवत होते नाही का, थोडेसे जरा तिखट बनवत होते. तर त्यामुळं याच्या पहिले मी ना एकदम आळणी असे नाही का बिगर मिरचीचे असे आप्पे बनवले तेही खायला खूप टेस्टी लागतात. तर म्हटलं आता हे ना वेगळे काहीतरी ट्राय करून बघूया. तर त्यामुळं मग मी इथे ना वेगळेच बनवत होते. तर सगळं छान असं मिक्स करून घेतलं. मीठही घातलेलं आहे. तर मीठ घालण्याचा व्हिडिओ कुठं गेला काही अचानक काही समजणंच नाही. तर त्यामुळं मग ना मी सगळं छान असं आपलं बॅटर ना भांड्यामध्ये टाकून घेतलं आप्याच्या भांड्यामध्ये आणि ना वरतून त्याला झाकण ठेवून ना अगदी कमी गॅसवर ना आपल्याला 5 ते 7 मिनटं आहे ना छान असं याला वाफवून घ्यायचं आहे. आणि 5 ते 7 मिनटांनी झाकण खोलून ना बघायचं आहे. आणि एका साईडनं आपले आप्पे छान असे भाजलेले आहेत आणि लगेच आपल्याला पलटी करायची आहे. तर तुम्ही बघू शकता अजिबात खाली चिपकलेले नाही आप्पे, एकदम छान असे निघत आहेत. एकदम नाही का आपल्याला चमचा बी असतो आप्याचा त्याच्यासोबतच आप्याच्या भांड्यासोबत आणि मग तेनेच आपल्याला काढून घ्यायचे. एकदम इझिली निघतात आणि एकदम एका साईडने एकदम छान असे भाजतात. तसेच आपल्याला आहे ना सगळे आप्पे करून घ्यायचे आहे उलटे आणि परत दुसऱ्या साईडने आहे ना आपल्याला पुन्हा झाकण लावून ना दुसऱ्या साईडनं आपल्याला छान असे हे करून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या साईडनंही छान आपल्या इकडे आप्पे झाले होते. बघू शकता छान असे दुसऱ्या साईडनंही झाले आणि लगेच आपल्या इथं खायला तयार आहे. तर ना आपण इथं चटणीसोबत खाऊ शकता, सॉस टोमॅटो सॉससोबत किंवा दहीसोबतही खाऊ शकता. पण माझ्याकडे टोमॅटो सॉसच होता, आबीला जास्त आवडतो त्यामुळे मग मी ना त्याला टोमॅटो सॉसच दिला खायला. आणि असा होता आजचा दिवस. तर तुम्हाला कसा वाटला रेसिपीचा व्हिडिओ, तर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर परत भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.